ही 420 रुपीजला आहे. त्यातही ती कॉटन आहे 50D म्हणजे 50चा बेसिक कप साईज आहे ती. ही नॉर्मल आणि ही थोडी प्लस साईज मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला पॅडेड मध्ये सुद्धा असे ऑप्शन्स मिळणार आहेत. ही 500 ची आहे. ओके. टीनेजर्स मुलींना पण 30 साईज पासून स्टार्ट आहे 40 पर्यंत. केवढे ऑप्शन्स आहेत ह्या कलर्स मध्ये. सो अगदी 195 पासून सुरू होणाऱ्या रेग्युलर यूजच्या उत्तम क्वालिटीच्या ब्रास त्यांच्याकडे मिळतात. आपल्याला असे 300 पासून वगैरे 3चे सेट येतात. ओके. लेडी केअर आहे, बॉडी डिझायर आहे, लहान मुलांचं आपल्याकडे रेड रोज आहे. ओके. 60 साईज पासून ते 75-80 पर्यंत टीनेजर्स मध्ये बॉईज आहे. छान असे बार्बी असतील, कार्टून्स असतील, असे लहान मुलींसाठी. सो हे 3XL पर्यंत जनरली साइजेस आहेत आणि 370 रुपीजला आहे. आणि हे मला होणार आहे, ही 4XL साईज आहे. आणि याची रेंज काय म्हणालात तुम्ही? हा हुक आहे ना तो प्लास्टिक आहे, त्यामुळे कुठेही लागण्याचं वगैरे हे नाही आहे. छान आणि खूप कम्फर्टेबल आहे. आणि हे सीमलेस आहे, त्यामुळे तुम्ही अंडर टी शर्ट, ऑफिस वेअर कुठेही घालू शकता. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली. आज काहीतरी हटके करूया असं म्हणत नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करत असते. आणि आज अशीच एक तुझी माझी क्वेरी आहे. म्हणजे अनेकींनी मला कमेंट केला आहे, DMs केले आहेत, मेसेजेस केले आहेत की हा व्हिडिओ मी करायला हवा. बेसिकली प्लस सायझेसमध्ये ब्रा ऑप्शन्स किंवा लॉन्जरी ऑप्शन्स कुठे मिळू शकतात, किंवा अनेकदा ब्रा सायझेसमध्ये गल्लत होते आपली. या सगळ्याचे प्रश्न आज सुटणार आहे. कारण की मी एक अशी जागा एक्सप्लोर करते जी गेले अनेक वर्ष उत्तम क्वालिटी लॉन्जरीमध्ये डील करते. आणि त्यात जे काय आपले प्रश्न आहेत ते घेऊन मी आज त्यांना भेटणार आहे. सो कुठे आले सुरुवातीला सांगते. सो हा जो मागचा रस्ता दिसतोय तो पोर्चुगीज चर्च, म्हणजे दादर स्टेशनकडनं टुवर्ड्स सिद्धिविनायक जाणार असाल तर पोर्चुगीज चर्चला येणारा हा रस्ता आहे, जो पोर्चुगीज चर्चवरच्या सिग्नलला तुम्ही राईट घेतल्या सिद्धिविनायकला जातो. तो हा SK बोले रोड आहे. या SK बोले रोडवरती गावंढ मारुती म्हणून एक मोठं मारुतीचं मंदिर आहे जे फार प्रसिद्ध आहे. शिवरंजनी म्हणून अगरबत्तीचं दुकान आहे जे फार प्रसिद्ध आहे. अगदी त्याच्या बाजूलाच डिसेंट कलेक्शन असं दुकानाचं नाव आहे. सो आपण आज तिथे जाणार आहोत. आणि तिथे कसं यायचं हे एंडला मी पुन्हा एकदा सांगेन. दादरमध्ये पोर्चुगीज चर्चजवळ अगरबाजार पोर्चुगीज चर्च सिद्धिविनायकला जायच्या रस्त्यावरती हे आहे. बाकी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्यांचा नंबरही दिला आहे. काय ऑप्शन्स आहेत, काय तुझ्या ब्राच्या किंवा लॉन्जरीच्या समस्या आहेत त्या आज चल मिटूयात. चल पाहूयात. तर डिसेंट नावाचं दुकान आहे हे मी तुम्हाला सांगितलं. मी स्वतः अनेक वर्ष इथे शॉपिंग करते आणि अनेकांचे तुमचे कमेंट्स, मेसेजेस, DMs आल्यानंतर आपण असा व्हिडिओ करावा असं मी फायनली ठरवलं आणि तो होतोय. सो चंदा मॅम आहेत जे डिसेंटला ओन करतात बरेच वर्ष, आणि मी स्वतः त्यांची कस्टमर असल्यामुळे मला माहिती आहे की त्यांच्याकडे अगदी हक्काने तुम्ही येऊ शकता. सो कशा आहात तुम्ही? हा, मी मजेत आहे. तर व्हिडिओ करायचं प्रयोजन हेच होतं की अनेकांना अनेक लॉन्जरी लिमिटेड प्रश्न असतात आणि ते अनेकदा बोलता येत नाही, कोणाला विचारायचं माहीत नाही. असं असताना तुमच्या दुकानात हे सगळे प्रश्न सॉर्ट होऊ शकतात असं मी त्यांना अगदी विश्वास दिलेला आहे, कारण की मला तुमच्यावर विश्वास आहे. तर किती वर्ष झाली साधारण तरी तुम्हाला हे? 28 वर्ष झाली. वाव, 28 वर्ष, बाप रे. आणि मग कधी ठरलं की असं काहीतरी सुरू करावं आणि का वाटलं? म्हणजे हे शॉप आम्ही घेतलं आधी, त्यानंतर मग काय करायचा हा प्रश्नच होता. बरंच विचार केला, मग आम्हाला हे सुचलं हे करूया म्हणून. तसं काय मला पण ह्याचं शिक्षण नव्हतं, पण आम्ही घेतल्यानंतर हळूहळू करून आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला. एरिया चांगला आहे आमचा, कस्टमर्स खूप चांगले आहेत आमचे, त्यामुळे हळूहळू हा एक्सपिरियन्स वाढत गेला आणि आज 28 वर्ष आम्ही हे करतो आहोत. ही माझी सून आहे, हा मुलगा आहे, आम्ही घरचीच माणसं, आम्ही हा व्यवसाय चालवतो. बेस्ट. त्यामुळे पूर्ण कुटुंब तुमच्या सेवेसाठी तत्पर असतं कधीही आलात तरी. बाकी सगळे डिटेल्स मी देणारच आहे, पण सुरुवात आपण करूया एक मेजर इश्यू जो नेहमी सध्या जो फेस होतोय तो म्हणजे परफेक्ट फिटिंग ब्रा ही मिळणं जरा, किंवा आजकाल बऱ्याच जणींना बिकॉज बरेच ऑप्शन्स बाजारात आहेत,
पण आता कप साइजेस आपल्या इंडियामध्ये यायला लागलेत. लागले. काही वर्षांपूर्वी ए बी च्या ह्याच्यात पलीकडे नव्हतं. कप्स नव्हते कप किंवा ती साईजच नव्हतं. कटोरीवाली जी टिपिकल ब्रा यायची त्या तीच पलीकडे होती. नव्हती. पण आता ऑप्शन्स आहेत. भरपूर. सो मला जो एक ब्रँड कळलाय तो म्हणजे ट्रायलो, जो हा. मी स्वतःही प्रेफर करते. बरोबर. त्यामधला कप साईज, बँड साईज यातला फरक एक हा. तर तुम्ही तो पहिला समजावून सांगा, हा. आणि त्याच्यात काय ऑप्शन्स आहेत ते हा. कसे निवडावे, त्यात काय व्हेरिएशन्स आहेत ते त्याच्यापासून सुरू करूया. येस. ट्रायलो ह्या कंपनीचे ब्राज आहेत ज्या 32 पासून स्टार्ट होतात, त्या 50 पर्यंत माझ्याकडे अवेलेबल ओके. असतात. त्याच्यात डी कप साईज सुरू होतो. डी FGHI एवढे मोठे कप्स कोणीच कोणच बनवत बनवत नाही, नाही. राईट. कारण तुमचा बँड फक्त 34 राहील, पण कप साईज K म्हणजे खूप मोठा येईल. राईट. अशा ब्राज हे ट्रायलो कंपनी चांगली बनवते. आता त्याच्यामध्ये पूर्वी कृतिका म्हणून एक जे पॅटर्न यायचं ते कॉटनचं होतं, टिपिकल आपलं असतं तसं, पण कप साईज मोठं. बरोबर. आता त्याच्यामध्ये आपल्याला अल्फा म्हणून एक नवीन ब्रा आलेली आहे, जी की सिमलेस, ट्रिपलेस अशी आहे. हल्ली मुली टी शर्ट वापरतात राईट. आणि मग ती लाईन दिसते, हम्म. त्यामुळे मग त्यांना तसं नको असतं. आणि काही नेक सगळे लो वगैरे असले तर त्याच्यात ट्रान्सपरंट बेल्ट हवे असतात. तसं ही कंपनी ह्या सगळ्या टाईपच्या ब्रा बनवते आणि 50 साईज म्हणजे खूप मोठा आहे. एक्झॅक्टली. एवढ्यापर्यंतच्या ब्रा ह्या कंपनीच्या आहेत आणि आपल्याकडे अवेलेबल येस. असतात. आणि त्याचे कप साईजेस कप सुद्धा साईजेस आपल्याकडे अवेलेबल असतात. सो अनेकदा काय होतं माहितीये, 50 साईज पर्यंत ब्राज मिळतात. हा. म्हणजे मार्केटमध्ये आजकाल 48, बिकॉज प्लस साईज हो, क्लोथिंग plus आता size फार आलेलं आहे. आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला कदाचित 50 साईजची ब्रा मिळेल, पण कप size, साईज हा. फुल कव्हरेज जनरली Coverage. थोडं प्लस साईज मध्ये असल्यावरती फुल कव्हरेज, म्हणजे जेव्हा सीमलेस किंवा असं टी शर्ट पातळ कपडे घालतो, सो आपल्याला त्याचा लुक घाण किंवा ते थोडंसं ओव्हरफ्लो नको हा. असतो. सो तेव्हा कप साईजेस खूप इम्पॉर्टंट हा. असतात. सो आपण सुरू करूया बघायला काय हो. पॅटर्न आहे आणि काय बेसिक पासून सुरू आहे. की आपण जी आता म्हणालो ना टी शर्ट ब्रा, ती ही अशी येणार. ह्याला मध्ये शिलाई येत नाही. सो हे बघा. ह्यांचा बँड मोठा असतो आणि कप साईजही मोठं असतं. हा 34 मध्ये डी कप आहे. ओके. सो ही बेसिक ही जी बेसिक आहे. साईज सुरू होते. हा, सो ही normal. 34 आहे जनरली. 34 सो 32 पासून ह्याच्यात साईजेस साईजेस मिळतात. मिळतात. आणि जसं तुम्ही बघितलं तसं, बिकॉज इट इज सीमलेस, हा, सिमलेस, त्यामुळे तुम्हाला कुठेही त्याला स्टिच नाही, स्टिच नाहीये. बँड मोठा असल्यामुळे सपोर्ट आहे. अप करतं. येस. आणि हा साईडला सुद्धा हा बँड मोठा असल्यामुळे जेव्हा तुमची हा जो पोर्शन असतो, तुमचा कप साईज इथे येतो, तो याला फुल कव्हरेज मिळतो आणि इथे तुम्हाला सपोर्ट मिळतो. सो जनरली हा जो कर्व असेल, सो इथे थोडा सॅगी होऊ शकतो. सो इफ तुम्ही प्रॉपर फुल कव्हरेज आणि प्रॉपर कम्फर्टेबल बघतायत, आणि सगळ्यात बेसिकली ह्याचा मेजर हे आहे 4 हुक्स जे त्याला दिले आहेत, त्यामुळे ती स्टडी होते, ती होल्ड करते. आणि त्याच्यात ऑप्शनल आहेत. हे स्ट्रॅप्स निघणारे पण मिळतात ना? निघणारे पण मिळतं. ओके. आणि याची काय रेंज आहे स्टार्टिंग? हा आहे आपल्याला 440 440 पासून स्टार्ट होतं start याच्यात. आहे. आणि याच्यात रंग कलर्स अशा व्हाईट स्किन ब्लॅक तर नॉर्मल आहे. नंतर मग असे रेड, पर्पल, हा रेड मरून कलर कलर ब्राईट आणि फ्रेश आहे. सो हा खूपच फ्रेश आहे आणि त्याच्यात कलर्स खूप ऑप्शन आहेत. सो कलर्स मध्ये पिंक, लाईट पिंक, बेबी पिंक आहे, एक वाईन कलर आहे, त्याच्यानंतर आपला हा रेड आहे. सो त्यातही तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतात. कलर ऑप्शन्स तुम्हाला बरेच आहेत त्याच्यात. हे बघा, ऍक्च्युली ह्या आपण अल्फा बघतोय. सो अल्फा मध्ये एवढे सगळे कलर ऑप्शन्स आहेत. सो लाईक 1 2 3 4 5 6 7 8 कलर्स प्लस 3 आपले जे नेहमी बेसिक असतात ते व्हाईट, ब्लॅक आणि स्किन कलर. ते तर म्हणजे तुमच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हवे. म्हणजे एव्हरी आय फील की प्रत्येकीच्या वॉर्डरोब मध्ये एक ब्लॅक, एक स्किन आणि एक व्हाईट कलरची ब्रा असायलाच पाहिजे. सो दॅट तुम्ही ते वेगवेगळे ऑप्शन्स घालू शकतो. येस. आता मोठी साईज त्याच्यामध्येच आपण, हा 36 साईज आहे. ओके. पण ह्याचा कप साईज आहे जी. ओके. हा, म्हणजे ही बेस्ट आपल्याला 36च बरोबर. पण हा कप्स मोठा आहे. ह्याच्यातली 36 मधली एक रेग्युलर म्हणजे डी किंवा असं साईज दाखवता का? म्हणजे आपल्याला कप्स कम्पेअर करून दाखवता येते. हो, अल्फा. सो ही जी आहे, ही जर तुम्ही बघितली तर
जो बँड साईज आहे जी इथली म्हणजे बँड साईज जर आय एम शुअर एव्हरीबडी नोज, पण ही जी आपली पूर्ण बँड साईज असते ती जनरली 32, 34, 36, 38 पर्यंत असते. प्लस साईजेस मध्ये पण तुम्ही एक 40, 42 म्हणजे मी स्वतः आय प्रेफर 38. सो पण कप साईजेस मोठे लागतात बिकॉज अनेकदा आपण काय होतो, कप साईजेस छोटे असल्यामुळे आपण ब्रा मोठी घेतो. म्हणजे आपण काय करतो, कप साईज मॅच होत नाही म्हणून आपण 34चे असताना पण 36, 38 घेतो बिकॉज आपल्याला वाटतं की कप साईजेस. सो तसं करू नका तुम्ही, प्लीज स्वतः मेजर करा. त्याला एक मेजर करायची पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या एंडला, कसं मेजर करायचं ते. इथे आलात तर ते तुम्हाला मेजरमेंट सकट इथे ट्रायल रूम आहे, त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. दॅट इज द बेस्ट थिंग की तुम्ही ट्राय करून तुम्हाला जी योग्य फिटिंग वाटते ती तुम्ही घेऊ शकता आणि त्या तुम्हाला हेल्प करतीलच. हा 36 मध्ये आपला रेग्युलर मध्ये डी कप आहे. ओके, सो हा डी आहे आणि हा आता तुम्हाला G cup समोरच दिसून येईल हा माझा हात आहे आणि हा जी कप आहे आणि हा डी कप आहे. सो हे बघा ऑलमोस्ट एक 3-4 इंचेसचा हा जो आहे हा गॅप आहे. हा 3 to 4 इंचेस हा फुल कव्हर होतोय माझा हात जर इफ यू सी. आणि इथेच त्याच कम्पॅरिझनला आपण जर केलं तर माझा हात ऑलमोस्ट 2 to 3 इंचेस बाहेर येतोय. दॅट इज द डिफरन्स की कप साइजेस कसे डिफर करतात. तुम्हाला फुल कव्हरेज मिळतो, नो स्पिलेज, म्हणजे टी शर्टमधून जेव्हा इकडे थोडंसं असं स्पिलेज दिसतं ते होत नाही. सो तुम्हाला कप साइजेस मोठं मिळणं फार डिफिकल्ट असतं. पण ट्रायलो आणि त्यांच्याकडे डिसेंटकडे तुम्हाला नेहमी हे सगळे ब्रँड्स अवेलेबल मिळतील, कलर्स अवेलेबल मिळतील. नसतील तर ते मागून सुद्धा देतात. येस, मागून सुद्धा देतात, बनवून देतो कप साईज काय हवे. ओके, आता हे आपली नॉर्मल पॅडेड ब्रा आहे, ट्रायलोचीच, ओके, पण पॅडेड आहे. ही पण स्ट्रिपलेस सिमलेस दोन्ही आहे. ओके. सो ही ट्रायलो मध्ये पॅडेड पण येते. दिस इज नॉट फुल कव्हरेज, नाही नॉर्मल. येस, हे नॉर्मल आहे, नॉर्मल कप्स आहेत. यात काय साइजेस अवेलेबल आहेत? ह्याच्यात 30 to 40. 30 to 40 आणि 40 मध्ये कप साइजेस नॉर्मल सी कप. हा सी कप मध्ये येतो. सो याच्यामध्ये आपल्याला मोठे कप्सचे ऑप्शन नाही. ह्याच्यात मोठे कप्स येतात, ते ब्राच वेगळी येते, त्याचं नाव आहे टच. अच्छा, टच. ह्याच्यामध्ये डी कप, एच कप सगळे येतात. त्याच्यात आपण बघू शकतो का? ओके. तर ही जी होती ही ॲनी असं नाव आहे, जे तुम्हाला 40 पर्यंत मिळेल आणि त्याचे कप साइजेस नॉर्मल कप साइजेस आहेत. ओके, पण जर तुम्हाला प्लस मध्ये पॅडेड हवं असेल थोडंसं ट्रायलोच, तर हे टच नावाची आहे आणि त्यात तुम्हाला ऑप्शन्स पण मिळतील आणि कलर ऑप्शन्स पण आहेत त्याच्यात. हा डी कप आहे. ओके, हा डी कप आहे. यात मोठे कप्स मोठे कप्स. किती कप्स पर्यंत? हा डी नॉर्मल डी आहे. जर का आपल्याला हवीच असली तर मोठ्या कप्सची आपण बनवून पण मागून मिळतात आणि कलर्स मग त्याच्यात मिळतात. कलर्स त्याच्यावर मिळू शकतात. सो हे बघा, ही नॉर्मल आणि ही थोडी प्लस साईज मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला पॅडेड मध्ये सुद्धा असे ऑप्शन्स मिळणार आहेत. मोठ्या ब्राज मध्ये असे ऑप्शन शक्यतो मिळत नाही, पण ह्यांच्याकडे आणि ह्या स्पेशली ह्या ब्रँड मध्ये तुम्हाला ते मिळतात. कलर्स बघा किती गोड आहेत. आणि याची काय रेंज आहे? ही 800 पर्यंत आहे. 800 पर्यंत आहे आणि ही 495. सो ही जी नॉर्मल वाली आपण बघितली ती 495 आहे. जर तुम्हाला प्लस साईज आणि थोडीशी वेगळी, ह्याच्यात थोडंसं व्हेरिएशन्स आहेत इवन त्याच्या मेक मध्ये जर तुम्ही बघितलं तर, बिकॉज हे थोडं मोठी साईज आहे त्याचं कव्हरेज थोडंसं वाढतं. आणि अगेन बाकी सगळं सेम आहे आणि हलका लाईट हे त्याचं जे आहे ते छोटे स्ट्रॅप्स आहेत. यात ही स्ट्रॅपलेस पण आहे आणि तुम्हाला असे छान ट्रान्सपरंट स्ट्रॅप्स येतात त्याच्याबरोबर. येस, यात रंग बरेच आहेत, कप साइजेस मिळू शकतात. प्राइस रेंज इज अराउंड 800, 840. ही जी नॉर्मल साइज आहे त्याची प्राइस रेंज इज अराउंड 495 वगैरे. ही बेसिक आहे कृतिका, जी आपण आधी सिमलेस नाहीये. जर तुम्ही थोडे म्हणजे थोडे सिनियर सिटीजन्स किंवा अजूनही जे आपल्या मावशी, काकी, म्हणजे ज्या त्या कॅटेगरीमध्ये ज्यांना ह्याच्यामध्ये कम्फर्ट असतो, अजूनही ते सिमलेस साठी हे नसेल तर त्यात सुद्धा ट्रायलोचे ऑप्शन्स आहेत. यातही कप साइजेस मिळतात, साईज आणि साइजेस. ओके, सो काही कप साइजेस असतात तरी ह्याच्यामध्ये पण आय कप पर्यंत मिळतात. सो मोठे कप्स मिळतात आणि साइजेस 50 पर्यंत मिळतात. ओके, यात पण सुंदर सुंदर कलर्स आहेत ऍक्च्युली आणि कॉटन आहे मुळात. सो कॉटन असल्यामुळे इट इज व्हेरी म्हणजे फार प्रेफर्ड असते कॉटन, बिकॉज आपण भारतात मुंबईत, म्हणजे मी मुंबईत राहते, तुम्ही जर कुठल्याही सिटीमध्ये तर फार कमी थंडी अनुभवतो आपण. त्यामुळे
जर लेयर्ड कपडे घालत असाल तर कॉटन इज एनी डे प्रेफर्ड. त्यात रंग बघा छान पेस्टल्स रंग आहेत. बाकी व्हाईट त्यातही ब्लॅक ऑप्शन्स स्किन आहेत. येतील. या व्हाईट ब्लॅक स्किन ही कंपल्सरी आहे. त्यात ही मोठी साईज आहे. हा. सो आपण साईजचा एक डिफरन्स कळेल तुम्हाला. हा लास्ट साईज म्हणजे 50. हो. सो आपण मगाचपासून म्हणतोय की मोठ्या साईजेस मिळतात, पण ही जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल की ही साईज, हे बघा लेट्स कम्पेअर दिस. सो तुम्हाला साईज कळणार आहे, साईजेस कळणार आहेत तुम्हाला. बेसिकली ही साईज, कप साईजेस आणि साईज मिळणं इज व्हेरी व्हेरी, आणि या रेंजमध्ये बिकॉज तुम्हाला थोडे इम्पोर्टेड ब्राज म्हणजे थोडे नॉट इंडियन मेक, इम्पोर्टेड ब्राजमध्ये तुम्हाला ही साईजेस मिळतात. म्हणजे इवन एनएमओर नावाचा एक ब्रँड आहे, त्या सगळ्या त्याच्यामध्ये मिळतील, पण प्राइस रेंज तुम्हाला ही मिळणार नाही. ही 420 रुपीजला आहे. त्यातही ती कॉटन आहे. 50D म्हणजे 50चा बेसिक कप साईज आहे ती. यात तुम्हाला GI पर्यंत साईजेस मिळतात. सो इमॅजिन जर खरंच तुम्हाला ब्रामध्ये आत्तापर्यंत प्रॉब्लेम येत असेल, स्पेशली प्लस साईज वुमेनला, तर हा ब्रँड आणि हे दुकान प्लीज विसरू नका. आणि ह्याच नेहमी असतात. सो ऑनलाईन ऑर्डर, ऑनलाईन हा ब्रँड मिळतो नाही असं नाही आहे, पण ऑर्डर करताना कुठली साईज मागवायची हा जर प्रश्न असेल, सो इथे या. इथे तुम्हाला रेडी मिळतील. ट्रायल रूम आहे, ट्राय करू शकता. त्या तुम्हाला हेल्पही करतील. आणि या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. सो आता आपण फक्त ट्रायलो हा ब्रँड बघत होतो, त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे. सो ती थोडी एक्सप्लोर करूया काय आहे ते. ट्रायलोच्या मी प्रेमात आहे, त्यामुळे मी ट्रायलोबद्दल भरभरून बोलले. सो आता आपण एक शेरी नावाचा ब्रँड बघतोय, आणि त्या ब्रँडमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहे असं मला कळलंय. सो काय आहेत शेरीमध्ये ऑप्शन्स आणि काय रेंजनी स्टार्ट होते? शेरी हिब्रा पण एकदम छान आहे. नॉर्मली अशी पाहिली तर आपण ही 500ची आहे. ओके. टीनेजर्स मुलींना पण 30 साईज पासून स्टार्ट आहे 30 टू 40 पर्यंत. सो ही 30 साईज पासून स्टार्ट होते. सो जर स्टार्टर ब्राज आपण जे म्हणतो की आफ्टर टीनेज नंतर आपण एक 14-15 प्युबर्टी हिट झाल्यानंतर तुम्ही त्यांना स्पोर्ट्स ब्रा जनरली यूज करायला सुरू केलं पाहिजे. बट आफ्टर अ वाईल म्हणजे कॉलेज गोईंग किड्स असतील, म्हणजे स्कूल एंड इयर वगैरे असतील, आणि जर थोडंसं यू थिंक की त्यांनी आता ब्रा सुरू करायला पाहिजे, सो ह्या स्टार्टर ब्राजमध्ये ह्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. पॅडेड आहेत, सो निप्पल शो होत नाही. पॅडेड ब्राज इज वन थिंग त्याचं युजफुल आहे, एकतर कप साईजेस फुल दिसण्यासाठी आणि दुसरं म्हणजे निप्पल शो अवॉइड करण्यासाठी. सो ह्यांच्याकडे ही शेरी, आणि ह्यांचा बघा ही खूप ॲक्च्युली सिंगल हे असल्यामुळे एकदम स्लीक आहे. कलर्स पण खूप सुंदर सुंदर आहे. स्ट्रॅपलेस आहे आणि 500 रुपयाची आहे. 30 साईज पासून कितीपर्यंत मिळतात? 40 पर्यंत मिळतात. आणि कप साईजेस हा नॉर्मल, ही नॉर्मल आहे. ओके नॉर्मल आहे. CD कप्स मध्ये मिळतात. सो यात तुम्हाला मोठे कप्स मिळणार नाही आणि साईजेस प्लस साईजेस नाही आहेत, पण यात ऑप्शन्स खूप आहेत आणि त्यातले ऑप्शन्स आपण आता बघतोय. येस. आता त्याच्यात जर का आपल्याला पॅडेड नको असेल, नुसती सिमलेस आणि ही साइड सपोर्ट आहे, की B आणि C दोन्ही पण आहे, आणि फिटिंग खूप सुंदर आहे याचं पण. सो हे स्ट्रेचेबल आहे, त्यामुळे त्याचं फिटिंग खूप सुंदर. B आणि C आणि D कप्सला पण ते इनफ छान बसते. ह्याला लाईन पण येते, विदाउट लाईन पण येते. दोन टाइप मध्ये मिळतात. ओके. आणि ह्याला साइड सपोर्ट आहे. सो तुमचा जो कपला आहे तो इथं आहे बघा, हे जे दिसतंय इतना छान, त्याला एक प्रॉपर ग्रिप येणार आहे. सो ते फुल प्रॉपर हे राऊंडिंग. आणि याची काय रेंज आहे? 430. हा 430ला आहे. आणि याच्यात पण कलर्स मिळतात. कलर्स आहेत. वाव, कलर्स बघा केवढे ऑप्शन्स आहेत या कलर्स मध्ये. यात पण 40 पर्यंत साईजेस आहेत. 40 पर्यंत साईजेस आहेत. छान ग्रिप आहे आणि ती इन सर्कल होते. सो तुमचा हा जो साइड वाला पोर्शन आहे त्याला छान शेप देते. आणि सीमलेस पण आहे. त्यात तुम्हाला ती प्रिन्सेस कट सारखं हे पण येतं आणि फार स्ट्रेचेबल आहे. येस. मग आता हे बिग साईज मध्ये. ओके. हे कप साईज मोठे येणार आता शेरी मध्येच, पण मोठ्या कप साईज. ओके. आणि ही आहे मिनिमायझर ब्रा. ओके. सो आय डोंट नो जर तुम्ही ऐकलं असेल मिनिमायझर ब्रा बद्दल, तर सध्या इन आहे मिनिमायझर ब्रा. इज फॉर पीपल ज्यांना मे बी थोडंसं बस साईज छोटा, म्हणजे दे आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ मोठी बस साईज. सो मिनिमायझर ब्रा तुम्हाला थोडं शेप करते तुमचं जे बस साईजला आहे ती,
आणि साईज थोडीशी छोटी दिसते. मिनिमायझर इज जनरली त्याच्या नावातच सगळं आलंय. सो ते मिनिमाइज करतो त्याचा अख्खा लुक अँड इट गिव्स अ नाईस स्कल्ट लुक देतो तो तुम्हाला. सो सायझेस पण याच्यात एक मला जे त्यांना ऑफ कॅमेरा त्यांनी मला सांगितलं ते म्हणजे यात जर तुम्ही ब्रँडेड घ्यायला गेल्या, म्हणजे जर मोठे मोठे ब्रँड्स आहेत, तुम्हालाही माहिती असेल मलाही माहिती आहेत, सो त्या ब्रँडची नाव न घेता ते ब्रँड्स तुम्ही जर घेतलात, अगदी साधं सांगायचं तर मार्क अँड स्पेन्सर, सो M&Sचे जे ब्राज आहेत ते जवळजवळ 1,500च्या रेंजमध्ये आहेत आणि हे मी स्वतः पाहिलेले आहे. त्याच मेकमध्ये त्याच पॅटर्नमध्ये ही जवळजवळ 710 पर्यंतही मिळणार आहे. त्यामुळे हाफ द प्राइस आणि सेम परफॉर्मन्स देतो. आणि त्यात पण रंग आहेत बरेच. हो, रंग आहे, पण यात प्लस साइजेस नाही आहेत, राईट? नाही, डी पण कप आहे, डी कप आहेत आणि 40 पर्यंत साइजेस आहेत. 40 पर्यंत साइजेस आहेत. सो हे बघा, यातही रंग आहेत, हे सगळे कलर्स आहेत. त्याचं फिटिंग छान असं बसतं. इट्स अ मिनिमायझर, सो तुमची बस साईज छान स्कल्प करतं ते, त्याला एक चांगला वेगळा लुक देतं. सो त्यातही बरेच ऑप्शन्स आहेत आणि जसं मी म्हणाले तसं हे जर तुम्ही ब्रँडमध्ये घ्यायला गेला तर त्याचे प्राइसेस आर वे हायर. आणि यात काय साइजेस पर्यंत अवेलेबल आहे? ह्यात पण 40 पर्यंत आहे. 40 पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत. त्यांचंच हे एक आहे, त्याला पण लाईट लाइनिंग आहे आतमधून. ओके, याच्यात पण कलर भरपूर आहेत आणि 30 to 40. 30 to 40. वाव. सो याच्यात पण खूप ही फुल लेस आहे. यात तुम्हाला हाफ थोडंसं कॉटन मटेरियल येतं स्ट्रेचेबल. पण जर तुम्ही एकदम थोडं लुक्रेटिव्ह, थोडं छान लुक पाहत असाल फॅन्सी, तर त्याच्यामध्ये बरेच कलर्स ऑप्शन आहेत. त्याच्यात काय काय कलर्स? व्हाईट ब्लॅक स्किन तर येतं, पिंक येतं, स्काय ब्लू, हा डार्क ब्लू, रेड. ओके, नाईस. आणि ह्याची काय रेंज आहे? ह्याची पण आपल्याला 400 पर्यंत आहे. 400च्या आसपास आहे. यात पण तुम्हाला 40 पर्यंत साइजेस मिळतील. सो हे शेरी नावाचा जो आपण ब्रँड बघत होतो त्यात जसं ट्रायलो बघितला तसं शेरी बघितला. ट्रायलोमध्ये प्लस पॉईंट आहे की तुम्हाला कप साइजेस मिळतात, त्यातही ऑप्शन्स तुम्हाला बरेच आहेत. शेरीमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत इन पॅटर्न्स. म्हणजे शेरीमध्ये तुम्हाला असे छान मस्त फॅन्सी पासून ते मिनिमायझर ब्रा पर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहेत. काय काय अजून आपल्याकडे ब्रँड्समध्ये मिळतं, काय काय अजून ऑप्शन्स असतात? म्हणजे जर रेग्युलर यूज असेल किंवा रेग्युलर ब्रा मध्ये आपल्याला अगदी नाही म्हटलं तरी 200-250 रुपयापासून ब्रा स्टार्ट आहे. ओके, सो आपण एक बघू शकतो. असे साधारण पण ब्रा, काही लोकांना कप साईज पण नको असतं आणि अगदी साधी ब्रा हवी अशी पण येते. हा लो नेक सिंगल बेल्ट. ओके, क्वालिटी चांगली आहे. म्हणजे जरी आपण म्हणतोय की ती कमी प्राइस वाली, पण इट इज नाईस. म्हणजे छान टिकायला अगदी छान असतात. ओके, आणि ही 200च्या आतमध्ये. ओके, 200च्या. सो दिस इज 195. सो अगदी 195 पासून सुरू होणाऱ्या रेग्युलर यूजच्या उत्तम क्वालिटीच्या ब्रास त्यांच्याकडे मिळतात. लिब्रा कंपनी चांगली आहे. लिब्रा कंपनी, सी देयर बॉक्स पॅकिंग, प्रॉपर मेड इन इंडिया आणि उत्तम क्वालिटी एज आय एम सेइंग. आता ही काही लोकांना कटोरी आणि डबल कपडा अशी ब्रा हवी असते, तर ही पण आपली सचिन ह्या कंपनीची ब्रा येते. ही 225 पर्यंत पडेल. ओके, व्हाईट ब्लॅक स्किन 3 कलर येतात. आणि याच्यात साइजेस जनरली काय साइजेस आपल्याला 30 to 40 पर्यंत तर असतात. 40 to 44 आहेत. 40 to 44 आहेत. रेग्युलर कप साइजेस जर तुमचे असतील तर 44 पर्यंत त्यांच्याकडे साइजेस अवेलेबल आहेत याच्यात. तर मग एक 200 पासूनची आपली रेंज स्टार्ट होते. आणि शुअर बरेच ऑप्शन्स आणि बरेच ब्रँड आहेत, सगळे उत्तम क्वालिटीचे आहेत. सो तुम्हाला कुठेही क्वालिटीमध्ये त्यांनी कुठेही विचार करायची गरज नाही, बिकॉज क्वालिटी उत्तमच आहे. जरी 200ची असेल तरीही. आणि किती रेंज पर्यंत आपल्याकडे ब्रा? 800 रुपयापर्यंत वगैरे आहेत. 800 रुपयापर्यंत आहेत. त्या व्यतिरिक्त हे ट्रायलो, शेरी हे सगळे ब्रँड आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पॅन्टीज, अंडरवेअर्स सुद्धा मिळतात, शेपवेअर्स मिळतात. सो काय रेंजनी सुरू होतात पॅन्टीज रेग्युलर जर आपल्याला? पॅन्टीज आपल्याला असे 300 पासून वगैरे 3चे सेट येतात. ओके, लेडी केअर आहे, बॉडी डिझायर आहे, जॉकी आहे आपल्याकडे. ओके, असे सगळ्या टाइपच्या पॅन्टीज मिळतात. आपण बघू शकतो हे 300 वाले सेट्स. आणि ह्याच्यात साइजेस काय असतात? ह्याच्यात मीडियम टू 5XL पर्यंत येतात. ओके, मीडियम टू 5XL पर्यंत साइजेस आहेत. हे लेडी केअर इज अ व्हेरी गुड ब्रँड आणि ते 300च्या आसपास
300च्या पुढे 300च्या पासून हा, स्टार्टिंग start आहे. रेंज आहे. स्टार्टिंग त्यात अगेन तुम्ही घ्याल त्या पॅटर्न्स, बिकॉज त्याच्यात तुम्हाला हिपस्टर्स मिळतात, त्यात तुम्हाला रेग्युलर शेप्स मिळतात, बिकिनी, लो वेस्ट असे बरेच ऑप्शन्स येतात. सो स्टार्टिंग इज अराउंड 300ची रेंज आहे. 3 येतात. सो 100 रुपीजला एक. उत्तम क्वालिटी आणि हे असल्यामुळे जॉकी पासूनचे सगळे ब्रँड्स त्यांच्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त शेपवेअर्स आहेत. त्याच्यानंतर लहान मुलांचे सुद्धा त्यांच्याकडे बरेच ऑप्शन. लहान मुलांचे काय? लहान मुलांचं आपल्याकडे रेड रोज आहे. ओके. 60 साईज पासून ते 75-80 पर्यंत टीनेजर्स मध्ये. टीनेजर मध्ये बॉईज आहे, गर्ल्स आहेत. हे सगळे रेड रोजचे आहे. हो, छान असे बार्बी असतील, कार्टून्स असतील, असे लहान मुलींसाठी, टीनेजर बॉईज साठी, लहान मुलांसाठी असे सुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. आणि ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे? तरी ह्याची पण 300च्या आसपास. सो हे बॉईजचे प्रिन्स आहेत. छान स्पायडरमॅन, एव्हेंजर्स, हॉट व्हील्स पासून सगळे. तर मुलींसाठी तुम्हाला छान युनिकॉर्न आहेत, मिनीज आहेत, बार्बी आहेत, असे बरेच ऑप्शन्स आहेत. सो इथे येणार असाल आणि स्वतःसाठी घेत असाल तर तुम्हाला अंडर वन रूफ तुमच्या चिमुरड्यांसाठी सुद्धा बरंच काही मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे शेपवेअर्सचे ऑप्शन्स. काय रेंज शेपवेअर? शेपवेअर आपल्याकडे ही पिजन म्हणून जी कंपनी आहे याचा पण आहे आपल्याकडे. हे स्लिम ट्रिम दिलंय ते. हे पिजन म्हणून आहे. ओके. हा 400चा आहे. 400चा. सो जर तुम्ही फक्त बेसिक अंडरवेअर शेपवेअर म्हणजे अख्खं पूर्ण नको असेल तर तुम्हाला ह्याच्या सारखे ऑप्शन्स मिळतात. आणि अगदी 370 पासून सुरू होतात. सायझेस काय आहे त्याच्यात आपल्याकडे? सायझेस त्याच्यात आपल्याकडे मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत, 3XL पर्यंत आहे. 3XL मला होईल नाही, या ह्याच्यात नाही. सो मोठी साईज मध्ये आपल्याकडे लेडी केअरचे येतात. लेडी केअरचे असतात. पण मग त्याची रेंज काय? 1200 रुपये वगैरे. 1200 रुपये. पण ती मला होईल प्रॉपर ती साईज. ती एक साईज बघू शकतो आपण. सो हे 3XL पर्यंत जनरली साईजेस आहेत आणि 370 रुपीजला आहे. आणि क्वालिटी खूपच चांगली आहे. जर तुम्ही बघितलं तर तुम्ही विथ शॉर्ट्स बघताय. सो हे शॉर्ट्स वाले इज इवन गुड फॉर द थाईज, बिकॉज शॅफिंग होत नाही. जनरली आपण अनेकदा रॅशेस येत असतील तर तुम्हाला हे शेपवेअर तुम्ही एकत्रच घातलं तरी चालेल, नाहीतर शॉर्ट्स घालतो आपण जनरली. सो हे त्याच्यात 2 ऑप्शन्स आहेत. हा थाईज म्हणजे फुल असेल, हा हाफ, तर हा 410 रुपीजला आहे आणि हा 370. सो उत्तम 3XL पर्यंत आहे. सो तुम्ही माझ्यापेक्षा जरा बारीक असाल तर तुम्हाला हे होणार आहे. पण जर नेहमी जेव्हा तुम्ही मला विचारतात की प्लस सायझेस, सो त्याला सुद्धा ऑप्शन आहे. वाव, हा लेडी केअरचा आहे. ची क्वालिटी इतकी छान आहे. वाव, म्हणजे आणि अजिबात रोल नाही होणार खाली, बिकॉज त्याची ग्रिप खूप उत्तम आहे. अनेकदा शेपवेअरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ते रोल होतात खाली जेव्हा तुम्ही ते इथे घालता. जनरली शेपवेअर्स इथून प्रेफर केले जातात. सो इथे घातलं ते रोल होतात खाली. सो हे असे असल्यामुळे ते रोल होणार नाही आहेत. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे. आणि इवन त्यांचे थाईज म्हणजे थाईज पर्यंत त्याला शेप आहे. येस, वाव. सो हा खूपच सो इथेच ऑलमोस्ट थाई पर्यंत जाणार आहे. आणि हे मला होणार आहे. ही 4XL साईज आहे आणि याची रेंज काय म्हणालात तुम्ही? 1500 रुपये. 1500 रुपयाला आहे. आणि इट इज अन इन्व्हेस्टमेंट, आय टेल यू. जर तुम्ही शेपवेअर शोधत असाल आणि जर तुम्हाला ही क्वालिटी हवी असेल, तुम्ही बरेच मोठमोठे ब्रँड्स बघितले असतील, पण हा लेडी केअरचा ब्रँड आहे. मी ऐकलं होतं आणि मी पहिल्यांदा हा बघते. 1500 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्ही बघत असाल तर प्लीज. 4XL आणि ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण येते. 5XL. अच्छा, 5XL. सो अजून 2XL to 5XL. 2XL to 5XL पर्यंत येतं. सो माझ्यापेक्षाही मोठे साईज पर्यंत हे होणार आहे. हे मला आणि माझ्यापेक्षा एक साईज मोठ्याला कम्फर्टेबल होईल. त्याच्यापेक्षा मोठी साईज हवी असेल तर त्यांच्याकडे 5XL पर्यंत साईजेस आहेत. आणि ह्याच्यात कलर स्किन फक्त एकच, ब्लॅक आणि स्किन, हे 2 कलर्स असायलाच पाहिजे. आय वुड प्रेफर की तुम्ही स्किन कलर घ्या जर इफ यू आर लुकिंग फॉर, बिकॉज हा म्हणजे कुठल्याही लाईट कलर ड्रेसच्या आतमध्ये सुद्धा इट इज गोइंग टू बी इनफ. सो हे लेडी केअर आहे असं छान. सो इथे तुमचा जो जनरली ओटी पोटाचा प्रॉब्लेम असतो आपला, की अनेकदा ओटी पोट स्टक आउट होतं. सो हा तिथून शेप करून हे वरतीपर्यंत शेप होता. खाली थाईजला सुद्धा शेप आहे. सो परफेक्ट आहे. सो ह्याच्यासाठी तर प्लीज इकडे नक्की या. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बरेच इनरवेअर, नाईटीज, गाऊन्स हे सगळं सुद्धा मिळतं. फॅन्सी नाईटी आहे. ओके,
शॉर्ट नाईटी आहेत, नाईट सूट आहे. हो वाव. आणि काय रेंजनी शक्यतो सुरू होतं नाईटीज वगैरे? नाईट सूट वगैरे 800 रुपयापासून स्टार्ट होतात ओके आणि असे 3/4 गाऊन वगैरे असे आपल्याकडे 600 रुपयांनी वगैरे स्टार्ट ओके. सो होतात. हे बघा, हे असे छान गाऊन्स आहेत 3/4, मस्त कम्फर्ट फिट वाले, आणि हे 800 पासून वगैरे सुरू होतात. त्या व्यतिरिक्त हे आपले रेग्युलर जे हा गाऊन्स मॅक्सीज आहेत, हे त्यांच्याकडे हे बरेच ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही आलात तर इवन नाईट सूट्स आहेत. सो लॉन्जरीमध्ये हे बघा असे सुद्धा छान सूट्स आहेत. सो यातही बरीच व्हरायटी आहे. पण आय वुड स्टील से जर तुमची लॉन्जरी शॉपिंग तुम्ही करायची असेल आणि तुम्ही जर क्वेश्चन्स असतील बरेच, तर त्यांच्याकडे लॉन्जरी शॉपिंगसाठी या. स्पेसिफिकली तुमच्याकडे ब्राज, अंडरगार्मेंट्स जर तुम्ही शोधताय, शेपवेअर शोधतायत, तर असे छान पण आहेत. सो नाईट गाऊन्स, नाईट सूट्ससाठी सुद्धा व्हेरी गुड क्वालिटी. हे सुद्धा 1000-1200च्या रेंजमध्ये फॅन्सी बघताय तर 1000-1200च्या रेंजमध्ये आहेत ते सगळे पण. सो हे फीडिंग ब्राजमध्ये सुद्धा आता सीमलेस आली असं त्यांनी मला सांगितलं. सो ही बघा, ही त्यांची ही शेरीमध्येच आहे. हा. सो आपण जो शेरी ब्रँड बघत होतो ते, हा हुक आहे ना तो प्लास्टिक आहे, त्यामुळे कुठेही लागण्याचं वगैरे हे नाही आहे. छान आणि खूप कम्फर्टेबल आहे, आणि हे सीमलेस आहे, त्यामुळे तुम्ही अंडर टी शर्ट, ऑफिस वेअर कुठेही घालू शकता. अँड व्हेरी कम्फर्ट. ह्याच्यात सायझेस काय असतात? ह्याच्यात 34 to 32 पण मिळते, ओके पण लागत नाही. एक्झॅक्टली 34 to 40, 42 पर्यंत मिळतं. आणि त्याच्यात कलर्स काय येतात जनरली? स्किन आणि ब्लॅक. स्किन आणि ब्लॅक, स्किन ब्लॅक, व्हाईट स्किन ब्लॅक हे कलर्स आहेत. आणि 450 रेंज आहे. आणि जसं मी म्हणाले तसं की आधी फीडिंग ब्राजमध्ये सुद्धा फार कमी लिमिटेड ऑप्शन्स यायचे, पण आता त्यातही छान सीमलेस ऑप्शन्स यायला लागलेत, त्यातही ब्रँडचे ऑप्शन्स यायला लागलेत, कम्फर्ट फिटचे ऑप्शन्स यायला लागलेत. सो ते पण मिळतील. आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे फीडिंग गाऊन्स पण आहेत, एकापेक्षा एक. काय रेंजनी चालू होते आपल्याकडे? हे 1000 रुपीज पासून 1000 पासून सुरू होते. हे आपल्याला 3/4 आहे. 3/4 आहे. येस, तुम्हाला ऑफिस वेअर पण करू शकता, आणि नंतर तुम्हाला फिडिंग साठी पण होतात. राईट. आणि याच्यात फुल पण साईज येते, फुल साईज पण आहेत. हा. शक्यतो आजकाल बरेच वेळेला आपण बाहेर जातो हा. आणि फार मदर्स आर ऑल वर्किंग जनरली. सो असे गाऊन्स तुम्ही बाहेरही घालू शकता, तुम्ही ऑफिसही घालू शकता, आणि ते फीडिंग गाऊन्स असल्यामुळे यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. 1000च्या रेंजपासून ते सुरू होतं. सो ॲज आय सेड की आपण आज डिसेंटमध्ये आलो होतो, आणि चंदा मॅम होत्या, आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्याला हेल्प करत होतं. त्यांची सुनबाई होती, आणि त्यांचा लेकसुद्धा इकडे असतो. सो प्लीज बिनदिक्कतपणे इकडे या. जरी लेक असेल तर तुम्हाला जर कधी वाटलं काही प्रश्न असेल तर असं काहीही, देर इज नथिंग टू फील एम्बॅरेस. त्यांना या सगळ्याची अतिशय उत्तम माहिती आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल व्हिडिओमध्ये त्या दिसल्या आणि आम्ही गेलो आणि ते नव्हते त्यांचं, सो डोंट वरी. ते मेल असले तरी ते अगदी छान उत्तम पद्धतीने तुमचे सगळे क्वेरीज क्लिअर करतील. आणि मी स्वतः त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामुळे प्लीज काहीही इनहिबिशन्स मनात ठेवू नका आणि इकडे या. त्या तर असतात, पण कधी त्या नसतील तर प्लीज येऊन कमेंट्स करू नका की ते नव्हते, त्या असतातच. त्यांचे सगळे डिटेल्स मी देणार आहे, नंबरसुद्धा मी देणार आहे. इथे कसं यायचं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, पुन्हा जाता जाता सुद्धा मी सांगणार आहे कसं यायचं ते. सायझिंगचा इश्यू असेल तर त्या इथे असतात, ते तुम्हाला सायझेस सगळ्यात मेजर आहे त्यांची ट्रायल रूम. सो ट्रायल रूमसुद्धा मी तुम्हाला दाखवते, सो दॅट ती इनफ अगदी अगदी मोठी आणि व्यवस्थित आहे. त्यामुळे मी व्यवस्थित त्याच्यात कम्फर्टेबल करू शकते. त्यामुळे ट्रायल रूम हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे, आणि ते तुम्हाला ट्राय करायला देतात. त्यामुळे तुमची साईज तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकतात. हे त्यांचं कार्ड आहे, ॲड्रेस आहे. या व्यतिरिक्त त्यांचं स्वतःचाच बाजूला एक छोटंसं त्यांच्याच दुकानाचा पार्ट आहे. तिथे तुम्हाला मेल रिलेटेड सगळे अंडरगार्मेंट्स मिळतात. त्यामुळे अंडर वन रूफ तुमच्या अख्ख्या कुटुंबाची शॉपिंग होणार आहे रिलेटेड टू लॉन्जरी, अंडरगार्मेंट्स, जे काय हे रेग्युलरली लागणाऱ्या गोष्टी आहेत. सो ह्यात प्लीज उत्तम पद्धतीने इन्व्हेस्ट करा, त्यात जरा उत्तम क्वालिटीचे घ्या. आणि त्यांच्याकडे तर अगदी 190-200 पासून रेग्युलर ब्रास सुरू होतात. बस सायझेसचा इश्यू असेल तर मी ब्रँड सांगितलेला आहे. शेरी, ट्रायलो हे त्यांच्याकडे टॉप सेलिंग ब्रँड्स आहेत. त्यांना भेटा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा, त्यांना विचारा. आणि हो, थँक्यू सो मच.
खूप मस्त वाटलं आणि थँक्यू. मस्त कलेक्शन आहे. पुन्हा काही एक्सप्लोअर करायला हवं असेल, अजून काही प्रश्न असतील तर मी पुन्हा त्यांना नक्कीच भेटू शकते. आणि कसं यायचं आहे ते आता मी जाता जाता सांगणार आहे. तर डिसेंट कलेक्शनमधलं डिसेंट कलेक्शन तर तुम्ही पाहिलंच होतं. आता इथे कसं यायचं हे सुरुवातीला मी सांगितलं. जाता जाता सांगते पुन्हा एकदा. सिद्धिविनायकला जाणारा दादर स्टेशनवरून येणारा जो रस्ता आहे पोर्चुगीज चर्चवाला, SK बोले रोड असं ते आहे. गावण मारुती म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे मारुतीचं. सो तुम्ही मॅपवरती ते शोधलं तरी तुम्हाला मिळणार आहे. अगदी त्याच्या बाजूला म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ते मंदिर आहे लेफ्टला आणि अगदी त्याच्या बाजूलाच हे डिसेंट कलेक्शन आहे. समोर सूरज नावाची मोठी बिल्डिंग आहे. सो कोणालाही विचारलं तरी शिवरंजनी अगरबत्ती आहे, गावण मारुती त्याच्या बाजूला डिसेंट आहे. बाकी सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत. काही प्रश्न असतील तर बिनदिक्कतपणे विचारा. आणि हो, व्हिडिओला खूप प्रेम देता. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, त्यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं. तर तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे. पुन्हा भेटू.